मित्र काय करतात आपल्यासाठी? काही माणसांशी सांगता न येणारं नातं जडतं कसं? आपल्या आतलं खळबळणारं वादळ त्यांना कळतं कसं? त्यांच्यासोबत असताना शांत रात्री एकही शब्द न बोलता आवडतं पुस्तक वाचता येतं. त्यांच्या समोर ढसाढसा मोकळं होईपर्यंत मन पिळवटून रडता येतं. ते येणार म्हणून घरातला पसारा आवरावा लागत नाही. ते येणार म्हणून मनातला पसारा अस्वस्थ मेकअपनी सावरावा लागत नाही. त्यांच्यापाशी आनंदाचं प्रदर्शन मांडावं लागत नाही. त्यांच्यापाशी फिल्टर्स लावून सौंदर्य वाढवावं लागत नाही. दूर दूरच्या वाटांवर त्यांच्यासोबत नुसतंच भटकता येतं. दूर दूरच्या संकटांना त्यांच्यासोबत ती आदळण्याआधीच भिडता येतं. खातं, बॉन्ड, गॅरंटी काही ते मागत नाहीत. ते फक्त प्रेम करत राहतात. तुम्ही कमी पडलात तरी ते थांबत नाही. ते खरं सांगतात, शिव्या घालतात, पाहायचं नसताना तुम्हाला आरसा दाखवतात, पण तुमच्यातलं कोमेजलं मूल हाताला धरून बाहेर काढतात. त्याला खदखदून हसायला लावतात. ते तुमच्यासाठी रात्री बेरात्री वेळ काळ न बघता फक्त असतात. तुमची आशा, निराशा, आनंद, दुःख, तुमची सगळी स्वप्न ते त्यांची करून टाकतात. लांबच लांब रस्त्यावर कधी भीती गिळून टाकते, कधी कधी स्वतःचीच खूप भीती वाटते. शांततेतलं काहूर ते शांतपणे समजून घेतात. हरवल्या वाटेवरचं खुणेचं झाड होतात. त्यांच्या घट्ट मिठीमध्ये आपली थरथर शांत होत जाताना ते फक्त म्हणतात, एकटी नाहीयेस तू, मी आहे ना. एकटी नाहीयेस तू, मी आहे ना.